हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी द्वितीय सत्र घटक चाचणीचा सराव पेपर सोडवणार आहोत. चला तर मग तयार आहात तुम्ही? त्यातला प्रश्न पहिला पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आनंदात टिंबटिंब उधळील बरसात. आनंदात पारिजात उधळील बरसात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. मेट्रोचे तंत्रज्ञान टिंबटिंब आहे. उत्तर मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं टिंबटिंब पावलांनी बरं होऊ लागलं. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या टिंबटिंबला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. प्रश्न दुसरा पाहूया. 6 गुणांसाठी 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रकाशाचे महादान कोणते? उत्तर सूर्याच्या प्रकाशाने 10 दिशा उजळून गेल्या. निळे आकाश प्रकाश किरणांनी भरले. चराचराला उजळून टाकणे हेच प्रकाशाचे महादान आहे. पुढचा प्रश्न आहे. बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर बालसभेचे नियोजन करताना मुलांना 6वीच्या वर्गशिक्षिकाबाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी, मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली. तिसरा प्रश्न आहे. गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? उत्तर गुलाबाच्या फुलाभोवती काटेही उगवतात, परंतु त्याविषयी कोणतीही तक्रार न करता गुलाब उमलतो. आसपासच्या काट्यांना दोष न देणे हेच गुलाबाचे मोठेपण आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा अ. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. वाक्य दिलेली आहेत. तारा क्रिकेट खेळते, जॉन व्यायाम करतो, शबाना पुस्तक वाचते. पहिल्या वाक्यात तारा हे कर्ता आहे, क्रिकेट कर्म आणि खेळते क्रियापद. दुसऱ्या वाक्यात जॉन कर्ता आहे, व्यायाम कर्म, करतो क्रियापद. तिसऱ्या वाक्यात शबाना कर्ता, पुस्तक कर्म, वाचते क्रियापद. अशा पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. ब प्रश्न. समानार्थी शब्द लिहा. प्राण, नवल, कथा, लतिका दिलेले. प्राण जीव, नवल आश्चर्य, कथा कहाणी गोष्ट, लतिका वेल. पुढचा प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. हे 2-2 गुणांसाठी आहेत. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. घट्ट, पूर्ण, खिन्न, मृदू, दुर्लक्ष, गरम. घट्टच्या विरुद्धार्थी सैल, पूर्ण, अपूर्ण, खिन्न, प्रसन्न, मृदू, राठ, दुर्लक्ष, लक्ष, गरम, थंड. ड. वाक्यात उपयोग करा. वायफळ चर्चा. मूळ मुद्दा सोडून वायफळ चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. जायबंदी. भारत पाकिस्तान युद्धात अनेक सैनिक जायबंदी झाले. ठसठसणे. पायाला झालेली जखम खूपच ठसठसत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठीचा चाचणी परीक्षेचा सराव पेपर सोडवलेला आहे. मागील वर्षाच्या पेपर्सची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही पाहायची आहे. तेही पेपर्स अभ्यासायचे आहेत. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.